उपवर्गीकरणाचा प्रश्न लवकरच सुटणार. जाती जातीमध्ये तीट निर्माण करू नका. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुखेडकर यांनी केले जनतेला आवाहन. आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त आजचा जो आनंद उल्हासाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव एकत्र जमलेले आहेत. त्या सर्वांना या साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो मी. आता आज जो कार्यक्रम या ठिकाणी आहे, याच्या अगोदर कालच महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काल उद्घाटन केले. घाटकोपर चिरागनगर या ठिकाणी एक भव्य स्मारक शासनाने जाहीर केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन काल झालेलं आहे. त्या ठिकाणी 305 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट येणार आहे आणि आरटी ही जी संस्था आहे, त्या संस्थेचं कार्यालय त्या ठिकाणी आणि एक विविध त्याच्यानं उपलब्ध म्हणजे अनेक सोयी असलेलं कार्यालय त्या ठिकाणी शासन निर्माण करणार आहे. त्याशिवाय काल अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाचं देखील जिजामाता उद्यान या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आता यावरून आम्हाला वाटतंय की सरकार आमच्या गोष्टींची दखल घेत आहे, समाजाची दखल घेत आहे. आनंद वाटतोय. राहिलेले कामं पण काही सरकारने पूर्ण करावेत अशी आम्हाला आशा आहे. या निमित्तानं मी जास्त काही नाही, परंतु समाज बांधवांना या निमित्तानं मी माझ्या शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे ही मातंग समाजाची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. त्या दृष्टीनं सकल मातंग समाजातर्फे मोठे आंदोलन आतापर्यंत करण्यात आलेले आहेत. उपवर्गीकरण ही कायदेशीर बाब आहे, चा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत सर्वच अनुसूचित जाती ह्या एकत्रच गुन्ह्या गोविंदाने हजारो वर्षापासून नांदत आलेल्या आहेत. यापुढे देखील त्या नांदतील, परंतु काही लोकांना उपवर्गीकरणाच्या कामामध्ये खोडा करायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे लोक काहीतरी चुकीची माहिती पसरवून अडचण निर्माण करतायत. दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मी तुम्हाला खात्री देतो की अशा पद्धतीची कुठलीही तेढ समाजामध्ये निर्माण होणार नाही. हे सगळं क्षणिक आहे, ते संपून जाईल. उपवर्गीकरण आतापर्यंत अनेक राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे. शेजारचे कर्नाटक राज्य आहे, बाजूला ते तेलंगणामध्ये झालेलं आहे, हरियाणामध्ये झालेलं आहे, पंजाबमध्ये झालेलं आहे. परंतु अशा ठिकाणी कुठल्याही जातीमध्ये तेढ निर्माण झालेली नाहीये. मग महाराष्ट्रातच काय होईल आणि अशा पद्धतीचे प्रेडिक्शन काय करता येते? हे स्वार्थी लोक आहेत, अशा पद्धतीनं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठलेही अशा पद्धतीचं काही म्हणजे घटना होणार नाही आहे याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि भारत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठलेही अशा पद्धतीचं काही म्हणजे घटना होणार नाही आहे याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि भारतरत्न निश्चितपणे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावी समाजाची पूर्वीपासूनची मागणी आहे आणि आम्ही सर्वजण मिळूनच त्या गोष्टीचा पाठपुरावा. अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सर्व मातंग समाज व सर्व कर्मचारी कार्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान अण्णाभाऊ साठेचं राहिलं आहे. त्याच्यानंतर कामगार चळवळी, कॉम्रेड म्हणून कामगार चळवळीमध्ये सूतगिरणी, मुंबईमधल्या सगळ्या सूतगिरणीमध्ये सगळ्या कामगारांच्या मागण्या होत्या. त्याच्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी आंदोलन केलं. अण्णाभाऊ साठे एवढंच म्हटले नाही की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगारांच्या सर्व जगभरातल्या कामगारांच्या तळहातावरती चढलेली आहे. अशा प्रकारचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन अण्णाभाऊ साठेंनी समाजासाठी दिला. सामाजिक चळवळीमध्ये कार्य करत असताना, राजकीय चळवळीमध्ये कार्य करत असताना अण्णाभाऊ साठेने सर्वांना सांगून गेले मला भिमराव. या प्रकारचं म्हणजे सर्व समावेशक वक्तव्य लिखाण अण्णाभाऊ साठे लिखाण हे तळागाळातल्या लोकांसाठी लिखाण होतं. अण्णाभाऊ सांगायचे की माझं लिखाण हे मी जे अनुभवलो आहे, मी जे भोगलोय या समाजामध्ये, त्याचं ते वास्तवाचं लिखाण आहे. आणि या समाजामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या जाती, प्रामुख्याने अण्णाभाऊचं लिखाण हे स्त्रीवादी लिखाण आहे. स्त्रियावर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय, सामाजिक अन्याय, जातीयवादी असलेला अन्याय, दारिद्र्य, कुसंस्कार, यामुळे जे स्त्रियावरती अन्याय होत होता त्या अन्यायावरती चीड होऊन